नमस्कार मित्रांनो. इयत्ता 10वी आणि 12वी झाल्यानंतर पुढे आपण कोणकोणते कोर्सेस घ्यावे याविषयी विद्यार्थी आणि पालक यांना समस्या निर्माण होतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इयत्ता 10वी आणि 12वीच्या नंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत त्याविषयीची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. चला तर मग बघूया 10वी आणि 12वीच्या नंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत ते. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समृद्धी मॅथ सोल्युशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, ते बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. 10वी-12वी नंतर पुढे काय, असा प्रश्न 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांबरोबर पालकांनाही सतावू लागतो. कोणी आपल्या आवडीचे करिअर निवडतात, तर कोणी चरितार्थासाठी, कमाई करण्यासाठी आपल्या आवडीनिवडीला बाजूला सारून कामाला लागतात. कोणते तरी काम मिळवणे आणि ते करणे याला करिअर म्हटले जात नाही, त्याला चरितार्थ भागवणे एवढेच म्हटले जाते. तर 10वी आणि 12वीच्या नंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याविषयीची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आपण आज बघणार आहोत. अधिक काही करण्याची मनीषा असेल, काही उपजत गुण, आवडीनिवडी, सृजनशीलता अंगी असेल, एखाद्या विशिष्ट क्षेत्रात आपली मोहर उमटवायची ओढ जर असेल, तर त्या दृष्टीने केलेले प्रयत्न हे करिअरचे प्रयत्न आहेत असं म्हणता येईल. यात एखाद्या क्षेत्रामध्ये दिसणारा पैसा किंवा प्रसिद्धी किंवा आराम अशा वरवरच्या गोष्टीमुळे त्या क्षेत्राची निवड केली असल्यास ते करिअर अल्पजीवी ठरेल किंवा त्यातून मिळणारा संतोषही अल्पी ठरेल. करिअरची निवड करताना जे क्षेत्र निवडू, त्यासाठी जे परिश्रम घेऊ, त्यातून पैसा आणि समाधान या दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतील याची किमान खात्री तरी आपल्याला असावी. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्याचा विचार करून पालकांनी आपल्या पाल्यांच्या भवितव्याचा विचार प्राथमिक स्तरावरूनच करून इयत्ता 9वी, 10वी आणि 11वी 12वीच्या नंतर करिअरच्या कोणकोणते क्षेत्र उपलब्ध आहेत याची माहिती घेतली पाहिजे. तर आपण आज त्याची 10वी आणि 12वीच्या नंतर करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत त्याविषयी माहिती बघूया. तर व्यवसाय मार्गदर्शनामध्ये इयत्ता 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरच्या अमर्याद संधी जाणून घेण्यासाठी www.महाकरिअर पोर्टल या संकेतस्थळावर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध कोर्सेस, संस्था व महाविद्यालये, प्रवेश परीक्षा, त्यांचा कालावधी, विविध शिष्यवृत्त्या, शासकीय योजना इत्यादीची सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. महाकरिअर पोर्टलवर लॉग इनसाठी प्राचार्य किंवा मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना 19 अंकी सरळ ID उपलब्ध करून द्यावा. वरील लिंकवर विद्यार्थी 19 अंकी सरळ ID आणि 1 2 3 4 5 6 हा पासवर्ड प्रविष्ट करून करिअरबाबत माहिती मिळू शकता. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये महाकरिअर पोर्टलवर लॉग इन कशी करावे याचा व्हिडिओ दिलेला आहे. त्या लिंकला तुम्ही क्लिक करा आणि व्हिडिओ बघा आणि महाकरिअर पोर्टलविषयी असलेली माहिती आत्मसात करा. त्याचबरोबर महाकरिअर मित्र .in शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन आणि श्यामशाई फाउंडेशन यांच्या संयुक्त उपक्रमातून महाकरिअर मित्र .in ही वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे. या वेबसाईटलाही भेट द्या आणि विविध करिअर क्षेत्रासंदर्भात असलेले व्हिडिओ आणि मार्गदर्शक यांचे मार्गदर्शन तुम्हाला इथे पाहता येतील. त्याचबरोबर व्यवसाय मार्गदर्शनामध्ये शिक्षकांची भूमिका, विद्यार्थी दशेतच जे मार्गदर्शन मिळते त्यातूनच उद्याचा प्रगत देशाचा उत्तम नागरिक घडत असतो. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांनीच विद्यार्थ्याची आवड, कल ओळखून पुढील व्यवसाय, नोकरी करण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. व्यवसाय मार्गदर्शनात शिक्षकांनी पुढील भूमिकेचे पालन करणे महत्त्वाचे ठरेल. विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, ज्या विद्यार्थ्याला जी नोकरी किंवा व्यवसाय करायचा आहे त्याबद्दल त्याला ज्ञान आहे का हे तपासले पाहिजे. उच्च बुद्धिमत्तेच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचे मार्गदर्शन करणे योग्य ठरते. स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर यश संपादन करण्याची शक्ती त्या विद्यार्थ्यात येण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे असते. अभिरुची म्हणजे आवड, विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रात जाण्याची, व्यवसाय करण्याची आवड आहे याचा विचार करून मार्गदर्शन करणे महत्त्वाचे ठरते. अभिवृत्ती म्हणजे वर्तन, विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय किंवा ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यामधील वर्तन बदलास सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यास तयार करणे, त्याला मार्गदर्शन करणे. त्याचबरोबर विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व, जी नोकरी करायची आहे किंवा जे क्षेत्र स्वीकारायचे आहे त्यासाठी विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्वही तेवढेच महत्त्वाचे आहे. शारीरिक क्षमता, विद्यार्थ्याच्या ज्या क्षेत्रात जाण्याची आवड आहे, उदाहरणार्थ पोलीस सेवा, वनसेवा, आर्मी याकरिता शारीरिक क्षमता त्याच्याकडे असणे आवश्यक आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्याची शारीरिक क्षमतेचा विचार करून शिक्षकांनी व्यवसाय मार्गदर्शन करावे. उत्पन्न स्रोत, ज्या व्यवसायाची निवड करायची आहे त्यासाठी किती खर्च होईल आणि तेवढे उत्पन्न स्रोत उपलब्ध होईल का
याचा प्रथम विचार करणे आवश्यक आहे. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे किंवा जो व्यवसाय करायचे ठरवले आहे त्यासाठी शैक्षणिक पात्रतासुद्धा आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्याला शैक्षणिक संपादनूक असं म्हणतात. कौटुंबिक परिस्थितीचाही विचार करून व्यवसायाची निवड करणे गरजेचे असते. इयत्ता 10वी पासूनच जीवनाचे ध्येय ठरवणे योग्य ठरते. ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्या संबंधींचे पूर्वज्ञान असल्याने ध्येय पूर्णत्वास जाण्यास मदत होते. शिक्षकांनी विविध विषय शिकवताना त्या विषयाचा व्यवसायाशी कसा संबंध आहे, विविध क्षेत्रातील निर्माण होणाऱ्या संधींशी सांगड घालण्यास शिक्षण अधिक प्रभावी होण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय आणि विषय याची जर सांगड घालता आली तर अधिक आवडीने विद्यार्थी त्या व्यवसायाचा स्वीकार करतील आणि त्याचबरोबर त्या क्षेत्राचाही स्वीकार करतील. आता आपण बघूया संरक्षण क्षेत्रातील संधी. कर चले हम फिदा जा वतन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो हे गीत ऐकताच तरुणांमध्ये देशसेवेची उर्मी जागृत होते. देशसेवेची रुची असणाऱ्या, देशाच्या संरक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेण्याची तयारी असणाऱ्या तरुणांकरता हे संरक्षण क्षेत्र चांगले क्षेत्र आहे. तर आपण संरक्षण क्षेत्राबद्दल माहिती बघूया. सुरुवातीला आर्मी याच्याविषयी आपण माहिती बघू. आत्मविश्वास, धाडस, धडाडी, जिद्द, प्रभावी नेतृत्व, कौशल्य, चिकाटी, कठोर परिश्रमाची तयारी, उत्तम बुद्धिमत्ता आणि निस्सीम देशप्रेम असलेल्या युवकांसाठी नौदल, हवाई दल, भूदलातील करिअर एक सर्वोत्तम पर्याय आहे. भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीमध्ये भूदल, हवाई दल, नौदल, तटरक्षक दल आणि अन्य निमलष्करी दलाचा समावेश होतो. NDA अर्थात नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये संरक्षण दलातील शिक्षणाची संधी असते. मात्र त्यासाठी वयोमर्यादा आणि शैक्षणिक अर्हता दोन्ही गोष्टीचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असते. संरक्षण खात्यामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना राज्य सरकार तसेच केंद्र विविध सवलती मिळतात. त्यासाठी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि नेव्हल अकॅडमी एक्झामिनेशन या परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्यात येतात. याची जाहिरात साधारणपणे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि एप्रिल, मे महिन्यात प्रसिद्ध होत असते. प्रत्यक्ष परीक्षा एप्रिल, मे आणि सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात घेतल्या जातात. यासाठी 16 ते 19 वर्षे वयोमर्यादा असणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक असून भौतिकशास्त्र व गणित हे विषय अनिवार्य आहेत. 12वीच्या परीक्षेत बसणारे विद्यार्थीसुद्धा या परीक्षेला पात्र ठरतात. ही परीक्षा 900 गुणांची आहे. सेंट्रल पोलीस फोर्स असिस्टंट कमांडंट एक्झामिनेशनबद्दल जाणून घेऊया. या संदर्भात परीक्षेच्या सूचना साधारणपणे मे महिन्यामध्ये प्रसिद्ध केल्या जातात आणि परीक्षा ऑक्टोबरमध्ये होते. वयोमर्यादा 1 ऑगस्टपूर्वी उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षे असावे. या परीक्षेपूर्वी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेणे आवश्यक आहे. लेखी परीक्षा, मेडिकल स्टँडर्ड टेस्ट आणि फिजिकल इफिशियन्सी टेस्ट दिल्यानंतर हा फॉर्म भरता येतो. CRFF सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स व CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स या पदासाठी पुरुष व महिला पात्र ठरतात. लेखी परीक्षा 400 गुणांची असते. यानंतर 200 गुणांची मुलाखत व्यक्तिमत्व चाचणीच्या स्वरूपात असते. संगीताची आवड असणाऱ्या आणि संगीत वाद्य कुशलतेने वापरणाऱ्या तरुणांसाठी SRPFमध्ये सुद्धा बँड्समन म्हणून काम करण्याची संधी असते. यामध्ये बघा, सोल्जर जनरल ड्युटी 16 ते 21 वर्षे वय, 10वी झालेले उमेदवार आणि 12वी सायन्स झालेल्या उमेदवारांसाठी 16 ते 23 वर्षे वयोगट जर असेल तर सोल्जर टेक्निकल, सोल्जर क्लर्क, सोल्जर नर्सिंग असिस्टंट, सोल्जर ट्रेडमन, एज्युकेशनल हवालदार आणि ड्रायव्हर आणि असिस्टंट कमांडरसारखे क्षेत्रसुद्धा या डिफेन्समध्ये आहे. त्याच्यानंतर आपण बघूया ॲव्हिएशन. ॲव्हिएशन क्षेत्राची व्याप्ती खूप मोठी आहे. टच द स्काय विथ ग्लोरी अशी घोषणा देणारे हवाई दल विद्यार्थ्यांना आत्मसन्मानासकटच नोकरीच्या उत्तम संधी उपलब्ध करून देते. हवाई दलामधील नोकरी म्हणजे केवळ विमान चालवणे एवढाच समज असतो, पण तसे नसून इथे फ्लाईंग बरोबरच टेक्निकल आणि ग्राउंड ड्युटी अशा करिअरचाही समावेश केला जातो. हवाई दलामध्ये एअरमन बनण्याचे स्वप्न पाहू इच्छिणाऱ्यांसाठी ग्रुप X टेक्निकलसाठी अर्ज करण्याची 12वीत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितात ॲग्रिगेट 50% गुण मिळवलेले विद्यार्थी परीक्षेला बसू शकतात. साधारणतः सप्टेंबरमध्ये एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध होत असते. जाहिरातीतील नमूद केलेली वयोमर्यादा व पात्रता याचा विचार करून अर्ज सादर करावा. ग्रुप X टेक्निकलच्या संदर्भात इलेक्ट्रॉनिक फिटर, इलेक्ट्रिकल फिटर, ऑटोमोबाईल फिटर, वेवन फिटर, वर्कशॉप फिटर या स्वरूपाचे काम असते. ग्रुप Y नॉन टेक्निकल अंतर्गत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट, अकाउंटंट, लॉजिस्टिक, मेडिकल असिस्टंट, कम्युनिकेशन टेक्निकल, ऑपरेशनल असिस्टंट या स्वरूपाचे काम दिले जाते. ग्रुप X व Y मध्ये काम करणाऱ्या तरुणाला जवळजवळ 50,000पर्यंत पगार येतो. पात्र तरुणांना बेळगाव येथे जॉईंट बेसिक फेस ट्रेनिंग घ्यावी लागते. फ्लाईट लायसन कोर्स पूर्ण करणाऱ्यांना वैमानिक म्हणून काम करण्याची संधी मिळते. तर एअर होस्टेस पूर्ण
होणाऱ्या तरुणांना सुद्धा विमानात काम करण्याची संधी मिळते. एव्हिएशनमध्ये एअर होस्टेस होण्यासाठी 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यासाठी कोणत्याही शाखेतील डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच 10वीच्या नंतर स्टुडंट पायलट लायसन 1 महिन्याचा कोर्स, 2 महिन्याचा आणि कमर्शियल पायलट लायसन 3 महिन्याचा कोर्स उपलब्ध आहे. एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर होण्यासाठी 12वी सायन्स झालेलं पाहिजे. 3 वर्षाचा कोर्स तो आहे. त्याचबरोबर 4 महिन्याचा 12वीच्या झाल्यानंतर फ्लाईट डिस्पॅचर आणि BSc एव्हिएशनचे कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर संरक्षण क्षेत्रामध्ये पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवकांसाठी पोलीस शिपाई, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक व पोलीस आयुक्त, केंद्रीय पोलीस दल, भारतीय पोलीस सेवा व राज्य पोलीस सेवेत कार्य करण्याची उत्तम तयारी आहे. पोलीस शिपाईसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक गरजेनुसार पोलीस शिपाई भरती करत असतात. राज्य सरकारतर्फे ही प्रक्रिया राबवली जाते. शारीरिक पात्रता, मैदानी परीक्षा, लेखी परीक्षा, चारित्र्य तपासणी आणि वैद्यकीय तपासणी या टप्प्यातून ही प्रक्रिया राबवली जाते. या परीक्षेत शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेसाठी प्रत्येकी 100 गुण असते. शारीरिक चाचणीमध्ये 5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी आणि एअर पुलअप्स, महिलांसाठी 3 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक आणि लांब उडी. लेखी परीक्षेमध्ये अंकगणित, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण याचा समावेश असतो. उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस इन्स्पेक्टर पदाची प्रक्रिया MPSC तर्फे घेण्यात येते. पुरुषांसाठी सुद्धा पोलीस शिपाई होण्यासाठी 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स कोणत्याही शाखा असेल तर चालेल. 16 ते 25 वर्षे वय पुरुष आणि महिला दोघांसाठी आहे पोलीस शिपाई म्हणून. त्याचबरोबर 16 ते 25 वर्षे वय हवालदार, त्याचबरोबर डिग्री झालेलं जर असेल तर PSI, DYSP अशा पद्धतीने तुम्ही पोलीस क्षेत्रामध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये ज्या काही संधी आहे त्या संधीचा लाभ घेऊ शकता. तसेच महाराष्ट्र पोलीस, राज्य राखीव पोलीस, तुरुंग पोलीस, वनरक्षक, फौजदार, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, पोलीस भरतीसाठी ह्या जागा भरल्या जातात. तर सैन्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, टेरिटरी आर्मी, NDA, IMA, SSB, SSC, टेक्निकल अँड नॉन टेक्निकल पदं जी असतात. तसेच अर्धसैनिक दलमध्ये CRPF, ITBP, CISF, BSF, आसाम रायफल आणि RPF टेक्निकल अँड नॉन टेक्निकल जे पदं आहेत ते भरले जातात. यासाठी 12वी झालेले उमेदवार 16 ते 25 वयोगट जर असेल तर हे या परीक्षेसाठी पात्र ठरतात. त्याच्यानंतर 12वी सायन्स झालेले जे विद्यार्थी आहेत ज्यांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठीचं जे पुढचं क्षेत्र आहे ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्र. वैद्यकीय क्षेत्रामध्ये MBBS, BHMS, BAMS, BDS, नर्सिंग, फार्मसी, पॅरामेडिकल, हेल्थ केअर अशा पद्धतीचे तुम्हाला संधी उपलब्ध आहेत. त्यासाठी मेडिकल क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी 12वी सायन्सनंतर नीट परीक्षा द्यावी लागते. चला तर मग बघूया वैद्यकीय क्षेत्रातील करिअरच्या संधी. सर्वात सुरुवातीला बी फार्मसीबद्दल आपण माहिती घेत असताना हेल्थ सायन्स आणि केमिकल सायन्स यांच्याशी संबंधित शास्त्र म्हणजे बी फार्मसीचा अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याला 12वीमध्ये 50% गुण असणे गरजेचे आहे. 12वी अथवा त्याच्याशी समान असणारे शिक्षण असणे गरजेचे असून गणित आणि जीवशास्त्र हे विषय असणे गरजेचे आहे. बहुतांश राज्यामध्ये बी फार्मसीला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्याच्यानंतर फॉरेन्सिक सायन्स, वैज्ञानिक तत्त्वाच्या आधारे घडलेल्या गुन्ह्यांचा शोध घेणारे शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक सायन्स. 12वी नंतर या क्षेत्रामध्ये पदवी आणि डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. BSc इन फॉरेन्सिक सायन्स, BSc इन लाईफ सायन्स, केमिस्ट्री, फॉरेन्सिक सायन्स, डिप्लोमा इन क्रिमिनॉलॉजी, फॉरेन्सिक सायन्स अशा प्रकारचे कोर्सेससुद्धा इथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजी, बायोलॉजी आणि मॉडर्न टेक्नॉलॉजी याचे मिश्रण म्हणजे बायोटेक्नॉलॉजी विविध आजारावर उपचाराचे संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी ही शाखा आहे. 12वी नंतर बायोटेक्नॉलॉजीमध्ये पदवी आणि डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. BSc इन बायोटेक्नॉलॉजी, BSc इन बायोटेक्नॉलॉजी अँड बायो इन्फॉर्मॅटिक्स असे अभ्यासक्रमही इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन आणि सर्जरी याला BAMS असं म्हणतात. भारतीय उपचार करण्याची सर्वात जुनी पद्धत म्हणजे आयुर्वेद. नैसर्गिक औषधी, वनस्पती आणि खनिजे याचा वापर करून आयुर्वेदात औषधे बनवली जातात. तसेच BDS दातांच्या रोगाचे निदान, उपचार आणि निगा राखणे म्हणजे बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. इथे 12वी नंतर प्रवेश प्रक्रियेद्वारे या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. त्यानंतर फिजिओथेरपी ही प्राकृतिक उपचारशास्त्र आहे. फिजिओथेरपिस्टना मूवमेंट स्पेशलिस्ट म्हणूनही ओळखले जाते. त्याच्यानंतर स्पीच थेरपिस्ट, उच्चार न करता येणे, भाषेविषयी समस्या असणे याचे निवारण आणि उपचार स्पीच थेरपिस्ट करतात. ज्यांना उच्चारासंबंधी जर काही समस्या असतील त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन
त्यांना उच्चार कसे शिकवतात त्याचे प्रशिक्षण इथे दिले जाते. त्यानंतर ॲक्युपेशनल थेरपी, बौद्धिक अथवा शारीरिक कारणामुळे एखादी व्यक्ती काम करण्याची क्षमता गमावते. या व्यक्तीमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्या व्यक्तींना दैनंदिन काम करण्यास ॲक्युपेशनल थेरपी काम करते. 12वीच्या नंतर ह्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो. त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये नर्सिंग, वैद्यकीय क्षेत्रामध्ये शस्त्रक्रिया, रुग्णसेवा करण्यासाठी नर्सिंग अभ्यासक्रमामध्ये महिलांना प्रशिक्षण दिले जाते. 12वीनंतर 3 वर्षाचा हा अभ्यासक्रम आहे. तसेच व्हेटरनरी मेडिसिन, प्राण्यांच्या शरीरशास्त्राचा अभ्यास म्हणजे व्हेटरनरी मेडिसिन. यामध्ये प्राण्यांचे आरोग्य, आजार, उपचार याचा अभ्यास इथे केला जातो. त्यानंतर लॅब टेक्निशियन, वैद्यकीय प्रयोगशाळा आणि इतर लॅबमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या 12वीनंतर पदवी आहे आणि डिप्लोमा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. BSc प्रोग्राम इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी हा अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहे. तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता ठेवणारा निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर. राज्यातील विविध क्षेत्रामध्ये आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी सॅनिटरी इन्स्पेक्टरवर असते. 12वीनंतर 1 वर्षाचा हा कोर्स इथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर करिअरच्या संधी, अभियांत्रिकी क्षेत्रातील ज्या करिअरच्या संधी आहेत त्याच्याविषयी आपण माहिती बघूया. स्थापत्य अभियांत्रिकी, बांधकामशास्त्राशी संबंधित ही शाखा आहे. बांधकामासाठी आवश्यक असणारे साहित्य, यंत्रे, सर्वेक्षण, नियम, नियोजन, रेखाटन, व्यवस्थापन, मोजमाप, देखभाल आदी संदर्भाचा अभ्यास या शास्त्रामध्ये करता येतो. इमारत, रस्ते, लोहमार्ग, विमान, पाणीपुरवठा योजना, मलनिस्सारण, सांडपाणी योजना असे वेगवेगळे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेचा मोलाचा सहभाग आहे. पदव्युत्तर शिक्षणाच्या संधीसुद्धा मृत अभियांत्रिकी, कॉन्क्रीट बांधकाम व्यवसाय, बांधकाम अभियांत्रिकी, हायड्रोलिक अभियांत्रिकी, शहर नियोजन, बांधकाम, मेडिकल इत्यादी अनेक अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. त्याचबरोबर विद्युत अभियांत्रिकी, पायाभूत सुविधाच्या विकासामध्ये विद्युत अभियांत्रिकी शाखेचे मोठे योगदान आहे. वीज निर्मिती, वीज वितरण, केंद्र उभारणी, रूपांतरण, व्यवस्थापन आणि विद्युत विषयक बाबींचा प्रामुख्याने अभ्यास या शाखेत करता येतो. यामध्ये अनेक विद्याशाखाही उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या संधीसुद्धा आहेत. मूलभूत विद्युत अभियांत्रिकी, विद्युत कार्यशाळा व्यवस्थापन, मोजणी उपकरणे, स्विचगेअर व संरक्षण, इलेक्ट्रिक मशीन डिव्हाइस, उच्चदाब अभियांत्रिकी, मायक्रो प्रोसेसर, डिजिटल इलेक्ट्रॉनिक अशा विषयाची इथे अभ्यास उपलब्ध आहे. त्याचबरोबर अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी विद्याशाखेचा झपाट्याने विस्तार झाला आहे. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, मेडिकल इलेक्ट्रॉनिक, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड व्हिडिओ इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर अशा अनेक विद्याशाखेचा अभ्यास या क्षेत्रात केला जातो. पदव्युत्तर शिक्षणाच्या संधीमध्ये मेडिकल इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, ऑप्टिकल फायबर टेक्नॉलॉजी असे अनेक पर्याय इथे उपलब्ध आहे. त्याच्यानंतर यंत्र अभियांत्रिकी, यंत्र व उपकरणाच्या शाखेचा अभ्यास या विद्याशाखेत करता येतो. यंत्र व उपकरणाची रेखाटने, सुटे भाग निर्मिती, सुटे भाग जुळवणी तसेच अवजड उद्योगासाठी अत्यंत उपयुक्त म्हणून या विद्याशाखेचा लौकिक आहे. मेकॅनिकल इंजिनियर असं त्याला आपण म्हणू शकतो. प्रोडक्ट डिझाईन, पायपिंग इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मरीन इंजिनिअरिंग, एरोनॉटिक इंजिनिअरिंग याच्यात पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी आहेत. तसेच केमिकल अभियांत्रिकी, रसायन व त्याच्या उपयुक्ततेबाबत ज्ञानाचा अभ्यास असलेली शाखा म्हणजे केमिकल अभियांत्रिकी. यामध्ये रासायनिक प्रक्रिया, रासायनिक हाताळणी, निर्मिती, रासायनिक पृथक्करण इत्यादीचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. त्याचबरोबर खत निर्मिती प्रकल्प, केमिकल उद्योग, फार्मा उद्योगासाठी ही शाखा महत्त्वाची आहे. त्यानंतरचा संगणक अभियांत्रिकी, या क्षेत्रामुळे अभियांत्रिकी क्षेत्रात मोठे बदल घडले आहे. अभियांत्रिकीच्या बहुतांश प्रत्येक शाखेची नाळ संगणक अभियांत्रिकीशी जुळली आहे. कॉम्प्युटर इंजिनियर, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी या विद्याशाखेत हार्डवेअर इंजिनिअरिंग, मोबाईल टेक्नॉलॉजी, इंटरनेट टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ग्राफिक डिझाईन, सिस्टीम कॉम्प्युटर प्रोग्रामिंग, ॲनिमेशन इंजिनिअरिंग आदी बाबीचा अभ्यास या क्षेत्रामध्ये केला जातो. तसेच तंत्र शिक्षण क्षेत्रातील संधी, एअरक्राफ्ट मेंटेनन्सची ही जाहिरात तुमच्यासमोर इथे दिसत आहे. 12वी सायन्स झालेले विद्यार्थी एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर होऊ शकतात. त्याचबरोबर कॉलेज ऑफ फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंटची ही जाहिरात आहे. BSc फायर सेफ्टी मॅनेजमेंट, डिप्लोमा इन फायर सेफ्टी इंजिनिअरिंग, ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी, फायर इंजिनिअरिंग अँड सेफ्टी मॅनेजमेंट, सेफ्टी हेल्थ अँड ॲडव्हान्स इंजिनिअरिंग अशा पद्धतीचे कोर्सेस जे 10वी 12वीच्या नंतर झालेले अभ्यासक्रमांना इथे प्रवेश मिळू शकतो. त्याचबरोबर तंत्र शिक्षण क्षेत्रामध्ये नायलेट ही एक संस्था आहे जी विद्यापीठामध्ये काम करते. त्या नायलेट संस्थेतर्फे
इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी औरंगाबाद, डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक प्रोडक्शन अँड मेंटेनन्स हा 12वीच्या नंतर 3 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. बी.टेक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये 5 वर्षाचा कोर्स आणि एम.टेक हा 5 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर सी.पेट प्रोग्राममध्ये डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाईन आणि कॅड-कॅम असं त्याला म्हणतात. जी सी.पेट औरंगाबादमध्ये असलेली संस्था आहे तिथे हे कोर्स उपलब्ध आहे. 10वी आणि 12वीच्या नंतर इथे एंट्रन्स परीक्षाद्वारे मुलांना प्रवेश मिळतो. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी, त्याचबरोबर UG, PG आणि PhD प्रोग्रामसुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राममध्ये एम.टेक, बी.टेक प्लास्टिक इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये उपलब्ध आहे. तसेच अपग्रेडेशन डिग्री प्रोग्राम प्लास्टिक इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये आहे. तसेच इंडो जर्मन टूल अँड रूम ही जी संस्था आहे सी.पेट आणि इंडो जर्मन या दोन्ही संस्थेमध्ये 10वी आणि 12वीच्या नंतर प्रवेश इथे मिळतो. 10वीच्या नंतर पॉलिटेक्निकसाठी 3 वर्षाचा अभ्यासक्रम इथे उपलब्ध आहे. तसेच 12वीच्या नंतर डिग्रीसाठी इथे अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तसेच संगणक क्षेत्रामध्ये बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन हे 2 कोर्स 12वी विज्ञान झालेले किंवा MCVC पास झालेले विद्यार्थी करू शकतात. सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर एडेड डिझाईन 1 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. सर्टिफिकेट इन ग्राफिक अँड मल्टीमीडिया हा 1 वर्षाचा कोर्स आहे. सर्टिफिकेट इन कम्युनिकेशन अँड नेटवर्किंग 1 वर्षाचा कोर्स. सर्टिफिकेट इन डेस्कटॉप पब्लिशिंग हा 1 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्यानंतर वाणिज्य क्षेत्रामधली संधी, वाणिज्य क्षेत्रामधला जर आपण विचार केला तर 11वी-12वीच्या कॉमर्स झालेले विद्यार्थी व्यापाराशी निगडीत हे क्षेत्र आहे. निरनिराळे कर बँकिंग क्षेत्र, अकाउंटिंग, परचेस, सेल, इन्शुरन्स, स्टोअर्स, वित्तीय ऑडिट, ट्रॅव्हल अँड टुरिझम, हॉस्पिटॅलिटी, CA, CS, ICWA, MBA, त्याचबरोबर मॅनेजमेंट अशा प्रकारचे कॉमर्सच्या संदर्भात असलेले क्षेत्र इथे उपलब्ध आहेत. 12वी वाणिज्य करण्यासाठी BA फाउंडेशन, BCom, BBA, CS फाउंडेशन, BCS, BArch, त्याचबरोबर BBAमध्ये बँक इन्शुरन्स, त्याचबरोबर CA, तसेच बॅचलर ऑफ लायब्ररी, BCS सायन्स, आयात निर्यात डिप्लोमा अशा प्रकारचे कोर्ससुद्धा इथे उपलब्ध आहेत. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमाला जास्त अधिक पसंती आहे. त्याच्यामध्ये बॅचलर ऑफ बँकिंग अँड इन्शुरन्स मुंबई विद्यापीठात BBI हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. BAF बॅचलर ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पदवी उपयुक्त ठरते. कॉमर्स झालेले विद्यार्थी ट्रान्सपोर्ट, बँकिंग, इन्शुरन्स, वेअर हाऊसिंग एजंट म्हणून काम करतात. त्याच्यामध्ये मार्केटिंग फील्डचे जे जॉब आहेत त्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्ह, हॉटेल अँड टुरिझम एक्झिक्युटिव्ह, इन्शुरन्स अँड बँकिंग एक्झिक्युटिव्ह, एअरलाईन मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह, एव्हिएशन मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह आणि सेल एक्झिक्युटिव्ह असे पदं आहेत. त्याचबरोबर पर्यटन क्षेत्रामध्ये सुद्धा जाण्याची संधी आहे. पर्यटन क्षेत्रामध्ये MCVC ट्रॅव्हल अँड टुरिझम टेक्निकल, मास्टर ऑफ टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन, पर्यटन मंत्रालय आणि राज्य शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटन क्षेत्रामध्ये टूर आणि टुरिझमसाठी गाईड, हॉटेल्स, कॉमर्स डिपार्टमेंटचे विद्यार्थी जाऊ शकतात. तसेच परदेशातसुद्धा टुरिझम फीड, ट्रॅव्हल एजन्सीज, वर्ल्ड ॲटलास, करिअर ऑपॉर्च्युनिटी, मोर एज्युकेशनल फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि कनेक्ट टू वर्ल्ड. वेगवेगळ्या भाषेचं ज्ञानसुद्धा जर असेल, इंग्लिश, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, चायनीज, जपानीज आणि पाली, अरेबिक वगैरे, तर कॉमर्स फील्ड ही अजून उच्च तयार होते. विविध स्पर्धा परीक्षांनासुद्धा कॉमर्सचे विद्यार्थी तोंड देतात. त्याच्यामध्ये SBI महाभरतीची जाहिरात तुम्हाला इथे दिसते. IBPS PO, IBPS क्लर्क, PO एक्झामिनेशनसाठी इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज असे MCQ 50-50 मार्काची परीक्षा होते आणि मार्क्स असतात त्याला 225. त्याचबरोबर डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा पेपर असतो 25 मार्काचा. 250 पैकी जे मुलं क्वालिफाय ठरतील त्याचा कट ऑफ पॉईंटनुसार त्यांची ओरल होते आणि नंतर त्यांचं सिलेक्शन होते. कॉमर्स झालेले विद्यार्थी जास्तीत जास्त बँकिंग परीक्षेमध्ये पात्र ठरतात. IBPS तर्फे याच परीक्षेचं आयोजन केलं जातं. PO म्हणजे प्रोबेशनरी ऑफिसर, IBPS ग्रामीण बँक आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेले विद्यार्थी इथे पात्र ठरतात. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षेमध्ये IBPS क्लर्क, बँकिंग स्पर्धेमध्ये जे क्लर्क भरतात त्या क्लर्कसाठी सुद्धा कॉमर्स 12वी झालेले विद्यार्थी पात्र ठरतात. 12वीमध्ये 60% जास्त मार्क घेतलेले आणि 18 ते 28 वयोगटातील विद्यार्थी ज्याचं इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ रिझनिंग आणि कॉम्प्युटर नॉलेज जर चांगला असेल, MCQ टाईप क्वेश्चन असतं. पहिला पेपर झाल्यानंतर दुसऱ्या पेपरला इंटरव्ह्यू आणि सिलेक्शन अशा पद्धतीचं
कॉमर्स झालेले विद्यार्थी जाऊ शकतात. तसेच संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या नासा, DRDO, रिजनल रिसर्च लॅबोरेटरीमध्ये संशोधन करण्याची संधी आहे. त्याच्यानंतर आपण वळूया कला क्षेत्रातील करिअरच्या संधीबद्दल. कला क्षेत्रामध्ये 12वी कला झालेले विद्यार्थी D.Ed, शिक्षक, BSW, LLB फाउंडेशन, फॅशन डिझायनरिंग डिप्लोमा, इंटेरियर डिझायनर डिप्लोमा, BA मध्ये पण वेगवेगळ्या फील्ड आहेत बघा. BPEd, MA, बॅचलर ऑफ जर्नलिझम, LLB, MBA, UPSC, MPSC, डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक, MCA, त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंग अँड कमर्शियल मॅनेजमेंट डिप्लोमा, BR, कॉल सेंटर, परकीय भाषा डिप्लोमा, BBA, MBA, व्यवस्थापन शास्त्र. अशा पद्धतीने आपण सुरुवात करूया आयुर्विमा क्षेत्राच्या संधीपासून. आयुर्विमामध्ये LIC भारतीय जीवन विमा निगम याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पदं जे त्यांच्या LICच्या वेबसाईटमध्ये जाहिरात उपलब्ध असते त्या जाहिरातीनुसार भरले जातात. 18 ते 30 वयोगट असलेले विद्यार्थी 10वी पास जरी असेल तरी शिपाई, वॉचमन, ड्रायव्हर, कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून तिथे नियुक्त होतात. त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन झालेले 18 ते 30 वर्ष वयोगटातील जर विद्यार्थी असतील तर असिस्टंट क्लर्क, तसेच AAO म्हणजे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, प्रोबेशनरी ऑफिसर, असिस्टंट डेव्हलपमेंट मॅनेजमेंट ऑफिसर, असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर, डायरेक्ट सेल एक्झिक्युटिव्ह, चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर आणि फायनान्शियल सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह अशा पद्धतीचे पदं हे परीक्षेतून भरले जातात. त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच कायदा क्षेत्रामध्ये संधी LLB न्यू कोर्स हा 5 वर्षाचा आहे. 12वी पास झालेले विद्यार्थी कोणत्याही शाखेतील असतील तरी चालेल, परंतु शक्यतो आर्ट्सचे विद्यार्थी ह्या कायदा क्षेत्रामध्ये LLBमध्ये जातात. LLBमध्ये जो जुना सिलेबस आहे तो 3 वर्षाचा होता. त्याच्यामध्ये एनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम 45% मार्क्स आवश्यक होते. आता LLM सुद्धा कोर्स उपलब्ध आहे. लॉ ग्रॅज्युएशन झालेले विद्यार्थी ह्या LLMसाठी क्वालिफाय ठरतात. क्रिमिनल लॉ ऑफ ग्रुप, कॉन्स्टिट्युशनल लॉ ग्रुप, बिझनेस लॉ ग्रुप हे लॉचे प्रकार आहे LLMमध्ये कोर्सेस आहे. त्याचबरोबर डिप्लोमा कोर्सेससुद्धा ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 1 वर्षाचे उपलब्ध आहे. डिप्लोमा इन टॅक्सेसल लॉ, डिप्लोमा इन लेबर लॉ, डिप्लोमा इन सायबर लॉ, डिप्लोमा इन इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीज लॉ, डिप्लोमा इन मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स आणि फॉरेन्सिक सायन्स, त्याचबरोबर डिप्लोमा इन कॉर्पोरेट लॉ अशा पद्धतीने कायदा क्षेत्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या संधी उपलब्ध आहेत. तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा शिपाई, लिपिक, अधीक्षक, गृहपाल, सहशिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षण विस्तार अधिकारी, गट विकास अधिकारी, शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक, शिक्षण संचालक, शिक्षण सचिव अशा वेगवेगळ्या पदंसुद्धा उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने शाळेचे जे प्रकार आहे जिल्हा परिषद शाळा, आदिवासी आश्रम शाळा, नवोदय विद्यालय, समाज कल्याण, खाजगी शाळा, सैनिकी शाळा, वसती शाळा, विविध शाखा, महाविद्यालयसुद्धा आहेत. कला, विज्ञान, वाणिज्य, वैद्यकीय आणि तांत्रिक. इथे अध्यापक महाविद्यालयाची D.Ed, B.Ed, M.Ed आणि कोणत्याही शाखेत पदवी किंवा पदव्युत्तर झालेले विद्यार्थी शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा आपलं भविष्य उजळू शकतात. नाट्य क्षेत्रामध्ये BA MCG ही सर्टिफिकेट कोर्स इन ड्रॅमॅटिक 1 वर्षाचा आहे 12वीच्या नंतर. त्याचनंतर 12वीच्या नंतर 3 वर्षाचे कोर्ससुद्धा नाट्य क्षेत्रामध्ये उपलब्ध आहे. डिप्लोमा इन ड्रॅमॅटिक, डिग्री इन ड्रॅमॅटिक, कथ्थक डान्स, पखवाज, व्हॉकल, बॅचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद इथे सुद्धा उपलब्ध आहे. तसेच संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा गिटार, कीबोर्ड, व्हायलिन, फ्ल्यूट, ड्रेमेस्टिक, ॲक्टो, पॅड, माउंट ऑर्गन हे सुद्धा 3-3, 6-6 महिन्याचे ड्युरेशनचे कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. ज्याच्यामध्ये 12वी झालेले विद्यार्थी 1 वर्षाचा मॅट्राईस म्युझिक्स, इंटरमिजिएट म्युझिक, बॅचलर ऑफ म्युझिक, डॉक्टरेट ऑफ म्युझिक आणि STC म्युझिक असे कोर्स करू शकतात. तसेच पर्यटन क्षेत्रामध्ये MCVC ट्रॅव्हल अँड टुरिझम झालेले 2 वर्षाचा कोर्स 10वी पास झालेले विद्यार्थी करू शकतात. मास्टर ऑफ टुरिझम अँड ॲडमिनिस्ट्रेशन याच्यामध्ये नोकरीच्या संधी आहे बघा. पर्यटन मंत्रालय, केंद्र आणि राज्य शासन, पर्यटन विकास महामंडळ, एअरलाईन कंपनी, टूर अँड टुरिझम कंपनीमध्ये गाईड म्हणून सुद्धा काम करता येते. त्याचबरोबर ग्रंथालयाचे प्रकार आहे सार्वजनिक ग्रंथालय, शैक्षणिक ग्रंथालय तसेच विशेष ग्रंथालय. या ग्रंथालय क्षेत्रात अभ्यासक्रम 10वीच्या नंतर 3 महिन्याचा LTC लायब्ररी ट्रेनिंग कोर्स उपलब्ध आहे. त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना 1 वर्षाचा BLib ISC म्हणजे बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स हा कोर्स उपलब्ध आहे आणि ज्यांचा तो पूर्ण झाला त्याच्यानंतर 2 वर्षाचा MLib ISC हा कोर्स उपलब्ध आहे. तर ग्रंथालयात क्षेत्रातसुद्धा काम करण्याची संधी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आहे. त्याचबरोबर
डिप्लोमा इन डायरेक्शन अँड स्क्रीन प्ले रायटिंग डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाचा हा कोर्स उपलब्ध आहे. ज्यांना प्रसारमाध्यम क्षेत्रामध्ये जाण्याची इच्छा आहे, वृत्तपत्रकारिता, फिल्म अँड टेलिव्हिजन क्षेत्र असं आपण त्याला म्हणू. 12वीच्या नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा इन सिनेमॅटोग्राफी, डिप्लोमा इन रेकॉर्डिंग अँड साऊंड इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन फिल्म प्रोसेसिंग, डिप्लोमा इन फिल्म एडिटिंग, सर्टिफिकेट इन फिल्म ॲक्शन अशा प्रकारचे कोर्स उपलब्ध आहे. इथे कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनची एक जाहिरात तुम्हाला इथे दिसत आहे. त्याचबरोबर परदेशात सुद्धा क्षेत्रामध्ये जाण्याची संधी आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना आहे. त्यामध्ये विशेष भाषा आपल्याला जर अवगत असेल, इंग्रजी, जर्मन, स्पेनिश, फ्रेंच, चायनीज, जपानीज, अरबिक, पाली, तर आपण विदेशातसुद्धा जाऊन आपलं करिअर करू शकतो. त्यामध्ये टुरिझम फी, ट्रॅव्हल एजन्सीज, वर्ल्ड ॲटलास, करिअर ऑपॉर्च्युनिटी, मोर एज्युकेशनल फॅसिलिटीजसुद्धा उपलब्ध आहेत. त्याचबरोबर फॅशन टेक्नॉलॉजी हे एक नवीन क्षेत्र इथे आहे. डिप्लोमा इन इंटिरियर डिझायनिंग मॅनेजमेंट 10वीच्या नंतर 1 वर्षाचा कोर्स आहे. ॲडव्हान्स डिप्लोमा इंटिरियर डिझाईन मॅनेजमेंट, ज्याला फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करायचं आहे, त्यासाठी 10वी-12वीच्या नंतर डिप्लोमा कोर्ससुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर हेअर कट्स, हेअर स्पा, हेअर ट्रीटमेंट अशा 3-3, 7-7 दिवसाचे कोर्ससुद्धा इथे उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने कृषी क्षेत्रातील करिअरच्या संधी, भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि BSc कृषी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिसरातर्फे www.mcar.org ॲग्रिकल्चर ॲडमिशनसाठी ॲग्री झालेल्या मुलांना, ज्या विद्यार्थ्यांचं इयत्ता 12वी विज्ञान उत्तीर्ण झालेलं आहे, त्या 12वी सायन्स झालेल्या विद्यार्थ्यांना BSc ॲग्रीच्या 3 वर्षाला ॲडमिशन मिळतं. BSc कृषी, BSc उद्यानविद्या, BSc वनशास्त्र, BSc कृषी जैव तंत्रज्ञान आणि पशुसंवर्धन असे कोर्स उपलब्ध आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या 4 कृषी विद्यापीठं तसेच उपकृषी विद्यापीठ आहे, तिथे या परीक्षा घेतल्या जातात आणि हे कोर्स तिथे उपलब्ध आहे. त्याचबरोबर BTech अन्नतंत्रेमध्ये BBA कृषी 12वी विज्ञान झालेले विद्यार्थी, BTech कृषी अभियांत्रिकी आणि BSc कृषी विज्ञान 12वी विज्ञान झालेले विद्यार्थी या क्षेत्रामध्ये प्रवेश करू शकतात आणि कृषी क्षेत्राचा अभ्यास करू शकतात. त्याचबरोबर आता बघणार आहोत बघा, विविध स्पर्धा परीक्षेतील करिअरची संधी. विविध स्पर्धा परीक्षेमध्ये IAS, IPS, IFS हे UPSC तर्फे भरले जातात पदं. त्याचबरोबर डिप्टी कलेक्टर, DYSP, एज्युकेशनल ऑफिसर, तहसीलदार, नायब तहसीलदार, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, PSI असिस्टंट, STO, फॉरेस्ट ऑफिसर हे पदं MPSC तर्फे भरले जातात. त्याचबरोबर कंबाईंड ग्रॅज्युएट मॅट्रिक लेवल परीक्षा, मिलिटरी एक्झाम ही SSC तर्फे घेतली जाते आणि डिस्ट्रिक्ट लेवल एक्झाम ज्या असतात, तलाठी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी ह्या डिस्ट्रिक्ट लेवल परीक्षा असतात. तर आपण विविध स्पर्धा परीक्षेतील ज्या संधी आहेत त्याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. तर सुरुवात करूया UPSCमध्ये. UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. यामध्ये पेपर पहिला आणि पेपर दुसरा MCQ टाईप म्हणजे वस्तुनिष्ठ पर्यायी प्रश्न असतात. त्यामध्ये 200-200 मार्काचं एका दिवसामध्ये 2 पेपर होतात आणि 400 मार्काचा पूर्वपरीक्षा असते. 400 मार्काच्या पूर्वपरीक्षेमध्ये जे मुलं क्वालिफाय ठरतील त्याच्या कट ऑफ पॉईंटनंतर मुख्य परीक्षा UPSCची असते. त्यामध्ये पेपर पहिला लँग्वेज, पेपर दुसरा इंग्लिश, तिसरा इसे, नंतर CS1, CS2 आणि ऑप्शनल 2-2 अशा प्रकारचे जवळजवळ 9 पेपर असतात आणि ते डिस्क्रिप्टिव्ह टाईप असतात. जवळजवळ 2600 मार्काचा मुख्य परीक्षा असते आणि त्याच्यामध्ये जे मुलं क्वालिफाय ठरतील त्याच्या कट ऑफ पॉईंटनुसार ते पर्सनल इंटरव्ह्यूवर पात्र ठरतात आणि पर्सनल इंटरव्ह्यूमध्ये पात्र ठरलेले मुलं UPSCमध्ये पुढचं करिअर निवडतात. UPSCमध्ये जाण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर असलेले विद्यार्थी पात्र ठरतात. त्याचबरोबर SSC ग्रेड लेवल परीक्षा असते बघा. इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज, अरिथमॅटिक, टेस्ट ऑफ रिझनिंग 50-50 मार्क आणि 50-50 MCQ 200 मार्काचा पेपर असतो. पूर्वपरीक्षा आपण त्याला म्हणूया. SSC ग्रेड लेवल स्टाफ सिलेक्शन कमिशनची कोणत्याही शाखेतील पदवीधर 18 ते 27 वर्षे त्याचं वय असलेलं. त्याचबरोबर SSC ग्रेड लेवल 2 जे पूर्वपरीक्षा पास होतील त्यांना ग्रेड टायर 2 एक्झाम द्यावं लागते. त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड 200 मार्काचा आणि इंग्लिश लँग्वेज 200 मार्काचं अशा पद्धतीने 400 मार्काचा त्यांची टायर 2 एक्झाम असते आणि जे टायर 1 आणि 2 पास होतील त्यांना फायनल पर्सनल इंटरव्ह्यूला बोलवलं जातं आणि नंतर त्यांचं सिलेक्शन होतं. त्याच्याचबरोबर SSC 10वी ग्रॅज्युएशन लेवलची झाली, त्याच्यानंतर आता 10+2 लेवलची सुद्धा परीक्षा स्टाफ सिलेक्शन कमिशन घेते. त्याच्यामध्ये ग्रुप C असंही त्याला आपण म्हणू शकतो. त्याच्यात टायर 1 एक्झाम जे इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज, अरिथमॅटिक, टेस्ट ऑफ रिझनिंग 200 मार्काचा पेपर आणि नंतर टायर 2मध्ये लोअर डिव्हिजनल क्लर्क पोस्ट, टायपिंग स्किल टेस्ट इथे घेतल्या जातात आणि सिलेक्शन होत असतं. त्याचबरोबर पुढे स्पर्धा परीक्षेमध्ये आपण
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया FCI असिस्टंट त्याच्यासुद्धा पदं भरले जातात. त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, जनरल नॉलेज, अरिथमॅटिक, टेस्ट ऑफ रिझनिंग हा पेपर होतो. त्याच्यानंतर त्याचा ग्रेड 2 आणि ग्रेड 3 अशा पद्धतीचं पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू या पद्धतीचं सिलेक्शन प्रोसेसिंग असतं. तसेच IBPS PO एक्झाम प्रोबेशनरी ऑफिसर पदं बँकेत विविध शाखा भरत असताना IBPS ही संस्था POची जाहिरात देऊन, क्लर्कची जाहिरात देऊन हे पदं भरतात. त्यासाठी आवश्यक पात्रतेमध्ये 12वी झालेले विद्यार्थी, त्याचबरोबर कोणत्याही शाखेतील एनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम 60% मार्क आणि एज 20 to 28 इयर, इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेज ह्याच्यावर MCQ टाईप 50-50 मार्कचे क्वेश्चन असतात आणि जवळजवळ 225 मार्कचा पेपर असतो. जे क्वालिफाय होतील त्यांना डिस्क्रिप्टिव्ह इंग्लिशचा पेपर दिला जातो. त्याच्यानंतर त्यांचं दुसरा पेपर होतो आणि नंतर इंटरव्ह्यूनंतर ह्या मुलांचं सिलेक्शन होतं. IBPS PO एक्झाम, त्याच्यानंतर SBI PO एक्झाम, एनी ग्रॅज्युएशन, 21 ते 30 वर्ष वय, इंग्लिश लँग्वेज, मार्केटिंग, कॉम्प्युटर, डेटा इंटरप्रिटेशन, टेस्ट ऑफ रिझनिंग हेच जे 12वीच्या लेवलचा अभ्यासक्रम आहे तोच याच्यात असतो. MCQ टाईप क्वेश्चन आणि मार्क त्याला दिलेले असतात. त्याच्यानंतर IBPS PO एक्झाम, ग्रामीण बँक, त्याचबरोबर IBPS क्लर्क एक्झाममध्ये सुद्धा क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, टेस्ट ऑफ रिझनिंग, कॉम्प्युटर नॉलेजचा अंतर्भाव इथे केलेला आहे. SBI क्लर्क कोणत्याही शाखेतील 60% मार्क असलेनं आवश्यक आहे. तसेच 12वीच्या झालेले मुलंसुद्धा क्लर्क पदासाठी इयत्ता 11वी-12वी झालेले विद्यार्थी क्लर्क म्हणून जर 60%च्या पुढे मार्क असतील 12वीला तर त्या एक्झाम परीक्षेसाठी बसू शकतात, क्वालिफाईड ठरतात. त्याच्यानंतर IBPS क्लर्क आणि IBPS SO एक्झाम नॅशनलाइज ग्रामीण बँकची इथेसुद्धा कोणत्याही शाखेतील डिग्री किंवा PG म्हणजे कोणत्या तरी स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करायची जसे असेल तर विद्यार्थ्यांना पदवी परीक्षा संपादन करणे आवश्यकच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे MPSC परीक्षा घेतली जाते. त्याला प्रिलिमिनरी एक्झाम म्हणतात, राज्यसेवा पूर्व परीक्षा, ज्यामध्ये पूर्व परीक्षा CSAT असते. CSAT 1 आणि CSAT 2 असं त्याला म्हणतात. पूर्व परीक्षा 200 मार्काचा एका दिवसात 2 पेपर होतात. 400 मार्काची पूर्व परीक्षा. जे मुलं पूर्व परीक्षा पात्र ठरतील त्यांना मुख्य परीक्षेला पुन्हा आता MCQ टाईप क्वेश्चन आलेले आहे आणि 800 मार्काची मुख्य परीक्षा असते. ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिस्ट्री ऑफ जिओग्राफी, इंडियन पॉलिटिकल, HRD आणि HR, इकॉनॉमी, ॲग्रिकल्चर आणि SNT अशा पद्धतीचा अंतर्भाव झाला. नंतर पर्सनल इंटरव्ह्यू 100 मार्काचा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 400 मार्काची, मुख्य परीक्षा 800 मार्काची आणि इंटरव्ह्यू 100 मार्काचा अशा पद्धतीचं परीक्षेचं स्वरूप आहे. त्यानंतर MPSCमध्ये PSI दर्जाची सुद्धा परीक्षा घेतली जाते. तर जनरल स्टडीज, अरिथमॅटिक, त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स महत्त्वाचं आहे. 300 मार्कची पूर्व परीक्षा असते. त्याच्यानंतर PSIची मेन ही ऑब्जेक्टिव्ह आहे ती 400 मार्काची असते. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, जनरल स्टडीज, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचा अभ्यास असतो. त्याच्यानंतर MPSCमध्ये PSI होण्यासाठी फिजिकल टेस्ट, त्याच्यामध्ये शॉर्ट पुल, पुलअप्स आणि लाँग जम्प, रनिंग 800 मीटरची आणि त्याला मार्क असतात 200. जे ह्या सगळ्या पूर्व, मुख्य रनिंगमध्ये शारीरिक क्षमतेमध्ये पात्र ठरतील त्या विद्यार्थ्यांची पुन्हा पर्सनल इंटरव्ह्यू असतो 75 मार्काचा आणि त्याच्यानंतर PSI होण्यासाठीचं सिलेक्शन होत असतं. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये STIच्या सुद्धा जागा भरल्या जातात. त्याच्यामध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी आणि 19 ते 33 वय असलेले आवश्यक आहे. जनरल स्टडीज, अरिथमॅटिक 300 मार्काचा पूर्व परीक्षा, त्याचबरोबर 400 मार्काची मुख्य परीक्षा. इंटरव्ह्यू STIमध्ये नसते परंतु असिस्टंटमध्ये इंटरव्ह्यू असतो. बाकीचं सगळं स्वरूप STI असिस्टंट सारखंच आहे. MPSC हे पदं आपल्या जाहिरातीद्वारे भरले जातात. कोणत्याही शाखेतील पदवीधर विद्यार्थी या परीक्षेला बसू शकतात. तसेच MBA झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा, MBA कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत जे SAT MBA करण्याची इच्छा आहे तर कोणत्याही शाखेतील विद्यार्थीसुद्धा MBAसाठी एंट्रन्स एक्झाम देऊन प्रवेश मिळू शकतो. त्यासाठीची ही माहिती तुमच्या समोर दिसत आहे. डाटा ॲनालिसिस, इंग्लिश रिझनिंग 30 मार्कचे 60 मार्काचा 60 MCQs आणि जवळजवळ 180 मार्कचा पेपर असतो. त्याच्यानंतर सिलेक्शन असतं. तर त्याचबरोबर एक्झाम 17 जी MBA CMAT म्हणून असते त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज, जनरल अवेअरनेस, QA, डाटा ॲनालिसिस, लॉजिकल रिझनिंग हा अंतर्भाव असतो. तसेच ऑल इंडिया MCA टेस्टसुद्धा होत असते ज्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स जे 12वीच्या लेवलचं असतं. जनरल अवेअरनेस, इंग्लिश रिझनिंग, कॉम्प्युटर अवेअरनेसचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आहे. अशा पद्धतीने ESIC यामध्ये सुद्धा एक्झाम भरली जाते. तसेच
EPFO एक्झाम अंडरटेकिंग सोशल सिक्युरिटी असिस्टंट पोस्टसुद्धा भरल्या जातात. तसेच MSEB एक्झामिनेशनसुद्धा होतात. MSEBमध्ये कोणत्याही शाखेतील पदवीधर झालेले पण इंजिनिअरिंग फील्डचे जे विद्यार्थी ते इथं जाऊ शकतात. सब्जेक्ट नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड अशा पद्धतीचा त्यांचा MCQ आणि 150 मार्कचा पेपर असतो. नंतर LIC ऑफ इंडियाचे डेव्हलपमेंट ऑफिसरचे हे पदसुद्धा ज्या परीक्षेद्वारे भरले जातात त्या परीक्षेत स्वरूप आपण बघूया. इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲबिलिटी आणि टेस्ट ऑफ रिझनिंग 100 मार्कचा MCQ, 100 मार्क्स त्याला पेपरला. अशा पद्धतीने ज्याचं सिलेक्शन होईल ते मुलं तिथे सिलेक्ट होतात. आपण आताच आयुर्विमा क्षेत्राची संधी याच्याविषयी बघूया. 10वी झालेले विद्यार्थी 18 ते 30 वयोगट जर असेल तर सिपाई, वॉचमन, ड्रायव्हर, कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून इथे काम करू शकतात. 18 ते 30 वयोगट असलेले कोणत्याही शाखेतील विद्यार्थी असिस्टंट क्लर्क, त्याचबरोबर असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर, प्रोबेशनरी ऑफिसर, असिस्टंट डेव्हलपमेंट मॅनेजमेंट ऑफिसर, असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर, डायरेक्ट सेल एक्झिक्युटिव्ह, चीफ लाईफ इन्शुरन्स ॲडवायझर, फायनान्शियल सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या परीक्षेला पात्र ठरतात. तर व्यवसाय मार्गदर्शनामध्ये आपण यशस्वी करिअरची संधी 10वीच्या नंतर 12वीच्या नंतर विज्ञान शाखा, त्याचबरोबर 12वी विज्ञान, 12वी कला, 12वी वाणिज्य याचं स्वरूप आताच आपण पाहिलं. तर आपण थोडक्यात इयत्ता 10वी नंतरचे कोणकोणते अभ्यासक्रम उपलब्ध आहेत ते थोडक्यात बघूया. 10वीच्या नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, ज्याला आपण पॉलिटेक्निक म्हणू, डिप्लोमा कोर्स असतो तो. 1 वर्षाचा CLW, त्याचबरोबर डिप्लोमा इन टेक्स्ट डिझायनिंग, मिलिटरी एक्झाम जो CETद्वारे केल्या जातात. फाईन आर्ट डिप्लोमा 10वीच्या नंतर आपण 1 वर्षाचा करू शकतो. क्राफ्ट टीचर डिप्लोमा 1 वर्षासाठी उपलब्ध आहे. MCVC 10वीच्या नंतर करता येतं. MSCIT 3 महिन्याचा कोर्स उपलब्ध आहे. डिप्लोमा इन मर्चंट नेव्ही 4 वर्षासाठी आहे. डिप्लोमा इन फॉरेन्सिक लँग्वेज 1 वर्ष. डाटा एंट्री ऑपरेटर 3 महिन्याचा कोर्स आहे. ITI 1 ते 2 वर्षाचा कोर्स 10वीच्या नंतर उपलब्ध आहे. रेल्वे TC क्लर्क आफ्टर टायमिंग ज्या एक्झामद्वारे भरले जातात हे पदं. तसेच डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर 2 वर्षाचा कोर्स, बिल्डिंग सुपरवायझर 2 वर्षाचा कोर्स, डिप्लोमा इन डान्स म्युझिक 2-2 वर्षाचे कोर्स, ॲडवायझर डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग हे 4 वर्षाचा कोर्स 10वीच्या नंतर उपलब्ध आहे. त्याचबरोबर 10वीच्या नंतर डिप्लोमा इन ॲनिमल हजबंड्री 2 वर्षाचा कोर्स, डिप्लोमा इन फॅशन अँड टेक्स्ट डिझायनिंग, डिप्लोमा कोर्स येतो बरं का, याला पॉलिटेक्निक असंही म्हणू आपण, आणि डिप्लोमा कोर्स जे 10वीच्या नंतर उपलब्ध आहेत ते 2-2, 3-3 वर्षाचं त्याचं ड्युरेशन आहे. डिप्लोमा इन प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲनिमेशन, डिप्लोमा इन फोटोग्राफी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्निकल जे CPETमध्ये उपलब्ध आहे, डिप्लोमा इन फूड प्रोडक्शन, डिप्लोमा इन मरीन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन पेपर टेक्निकल, डिप्लोमा इन IT, PG डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट 1-1 वर्षाचे कोर्ससुद्धा इथे उपलब्ध आहेत. PG डिप्लोमा इन फायर सेफ्टी अँड इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट, डिप्लोमा इन शुगर मॅन्युफॅक्चरिंग, डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम, डिप्लोमा इन प्लांट इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन 3D ॲनिमेशन अँड ग्राफिक, ॲडमिशन 11th आर्ट्स सायन्स कॉमर्स स्ट्रीम उपलब्ध आहेत. त्याचबरोबर आता आपण बघूया की 12वीच्या नंतर पण स्पेसिफिक आर्ट्स, 12वी आर्ट्सच्या नंतर कोणकोणते कोर्स उपलब्ध आहेत. BA करता येतं कोणत्याही सब्जेक्टमध्ये 3 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. LLB 5 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. TTED स्पेशल DED कोर्स 2 वर्षाचा उपलब्ध आहे. डिप्लोमा इन रेडिओ जॉकी 6 महिन्याचा कोर्स उपलब्ध आहे. डिग्री इन फाईन आर्ट्स 3 वर्षाचा कोर्स उपलब्ध आहे. आर्ट्स 12वी आर्ट्स नंतर डिग्री इन क्राफ्ट टीचर 2 वर्षाचा कोर्स. बॅचलर ऑफ योगा 3 वर्षाचा कोर्स. डिप्लोमा इन फुटवेअर डिझाईन, डिप्लोमा इन मर्चंट नेव्ही, डिप्लोमा इन फॉरेन्सिक लँग्वेज, BA ॲडव्हर्टायझिंग सेल प्रोमोशनल, डिग्री इन फॅशन डिझायनिंग, BSW, BA इन मास कम्युनिकेशन, डिग्री इन ट्रॅव्हल अँड टुरिझम, डिग्री इन डान्स अँड म्युझिक, डिग्री इन फॉरेन्सिक लँग्वेज आणि पोलीस भरती. अशा पद्धतीने 12वी आर्ट्सचे विद्यार्थी डिग्री कोर्ससुद्धा करू शकतात. त्याचबरोबर आता आपण बघूया की 12वी कॉमर्स झालेले विद्यार्थी BCom करू शकतात कोणत्याही विषयामध्ये जो 3 वर्षाचा असतो. LLB 5 वर्षाचा कोर्स. CA CS 3 वर्ष. BBA डिग्री इन रिटेल, डिप्लोमा इन बँकिंग मॅनेजमेंट, BCA PGD इन फायनान्स अँड प्लॅनिंग, इंडियन मिलिटरी अकॅडमी, PGD इन सेल्स अँड प्रोडक्शन मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ट्रान्स इकॉनॉमिकल मॅनेजमेंट. टॅली 6 महिन्याचा कोर्स आहे. इन्कम टॅक्स सर्व्हिसमध्ये एक्झामद्वारे 12वी कॉमर्सचे विद्यार्थी जाऊ शकतात. E-कॉमर्स हा सुद्धा अभ्यासक्रम डिग्रीचा उपलब्ध आहे. डिग्री इन सिनेमॅटोग्राफी, MPSC आणि UPSCमध्ये सुद्धा कॉमर्स असलेले विद्यार्थी आपलं करिअर निवडू शकतात. त्याचबरोबर 12वी सायन्स झालेले विद्यार्थी त्यामध्ये स्पेसिफिक विथ PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी झालेले विद्यार्थ्यांसाठीचा कोर्स जो 3-3 वर्षाचे 12वी सायन्सच्या नंतरचे कोर्स उपलब्ध आहेत ते आपण बघूया. डिग्री कोर्स हे 3 वर्षाचे असतात. BSc होम सायन्स, BSc बायो केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी,
बॅचलर ऑफ ऑप्टोमेट्री, बॅचलर ऑफ फॉरेन्सिक सायन्स, डिप्लोमा इन नर्सिंग, MBBS, BHMS, BDS, BMLT, ज्याला आपल्याला नीट परीक्षा पात्र झाल्यानंतर क्वालिफाय आपण होऊ शकतो. BSc ऑक्युपेशनल थेरपी, B.Ed योगा, BSc बायोटेक्नॉलॉजी, BSc फॉरेस्ट्री, BSc बायोलॉजी, झुलॉजी, केमिस्ट्री, बॉटनी, B फार्मसी, MPSc, UPSc, एक्स-रे टेक्निशियल आणि MPScसुद्धा आपण MScसुद्धा आपण या PCBमध्ये करू शकतो. तर अशा पद्धतीने व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन आणि निवड संस्था उस्तादपुरा औरंगाबाद यांच्यातर्फे हे 2014मध्ये प्राप्त झालेले हे माझं प्रमाणपत्र आपल्यासमोर दिसत आहे. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या IQ टेस्ट, EQ टेस्ट आणि SQ टेस्ट महत्त्वाच्या असतात. IQ म्हणजे इंटेलिजंट क्वेश्चन, इमोशनल क्वेश्चन आणि सोशल क्वेश्चन. ह्या टेस्ट इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल गायडन्स आणि सिलेक्शन याद्वारे होतात. तर याद्वारे आपली टेस्ट करून आपला चांगला व्यवसाय, आपलं चांगलं करिअर विद्यार्थी निवडू शकतात. तर आजच्या या टेस्ट या PPTद्वारे आपल्या सर्वांना करिअरच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळालीच असेल. अजून महाकरिअर पोर्टलला लॉग इन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्टिव्ह बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याला तुम्ही लिंक करा आणि त्याची माहिती मिळवा. आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी करिअरच्या संधी हा व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर केला. तुम्हाला तो नक्कीच आवडला असेल. पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि माझा व्हिडिओ संपवतो. धन्यवाद.